सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या पुरंदावडे आणि परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला। या पावसात सदाशिवनगर भागातील शेकडो पोपटांना आपला जीव गमवावा लागलाय। झाडाच्या खाली पोपटांच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पाहायला मिळतोय। दरम्यान याच भागात 30 पेक्षा अधिक घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर अनेक विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली। त्यामुळे संपूर्ण परिसरात वीज प्रवाह गायब झाला। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुनील, या सगळ्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानाबद्दल काय सांगाल आणि या पोपटांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? विलास, काल सायंकाळी जे वादळ सुरू झालं, जवळपास 1.5 ते 2 तास हा वादळाचा तांडव चालू होता आणि अक्षरशः जवळपास 30 ते 40 घरं भुईसपाट झालेली आहेत। काही ठिकाणचे पत्रे तर झाडावर जाऊन पडलेले आहेत, झाडाला आच्छादन दिले। तांत्रिक अडचणींमुळे सुनील दिवाण यांचा संपर्क तुटलेला ही दृश्य आपण बघतोय। अक्षरशः पोपटांचा खच पडलेला आहे, घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वळवाचा पाऊस आला, ते सगळं हे तांडव घेऊन। वळवाच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र दुसरीकडे सत्यमेव जयते वॉटर कपची कामं झालेल्या गावांना मात्र त्याचा फायदा झालाय। बीड जिल्ह्याच्या श्रीपत रायवाडीमध्ये गेल्या महिनाभरात सत्यमेव जयते वॉटर कपचं काम मोठ्या प्रमाणात झालं। त्यामुळे कालपासून पडलेल्या पावसामुळे गावातील सर्व सीसीटीमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पंढरपूरला चांगलं झोडपून काढलं। पंढरपूरच्या उदनवाडी इथं दादासाहेब जगताप शाळेचं संपूर्ण छत उडून गेल्याची घटना घडली आहे। त्यामुळे शाळेतील संगणक तसंच प्रयोगशाळेचं मोठं नुकसान झालंय। याच गावातील 15 घरांचीही या पावसात पडझड झाली आहे। या वादळी वाऱ्याचा फटका परिसरातील चोपडी सोमेवादी गावाला देखील बसलेला पाहायला मिळतो। इंदापूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काटी आणि परिसरातल्या गावांना मोठा तडाखा बसला। शेतकऱ्यांच्या केळी, पपई, ऊस, डाळिंब या पिकांचं मोठं नुकसान झालंय। या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। घरांच्या पडझडीमध्ये काही नागरिक जखमी झाल्याचे प्रकार देखील घडलेत। त्यांना इंदापूरच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। अहमदनगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मोठा फटका बसला। जामखेड, श्रीगोंद्यासह जिल्ह्यातील 7 तालुक्यांना या पावसाचा फटका बसला। नगर तालुक्यातील अरणगावमध्ये वीज कोसळून दादा डमडेरे यांचा मृत्यू झाला, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले। त्यामुळे काही कुटुंब रस्त्यावर आली। लातूरमध्येही 2 दिवसांपासून वळवाच्या पावसाचा कहर सुरू आहे। या पावसामुळे आलेल्या जे वादळ वारं होतं त्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय, अनेक वृक्षही कोसळलेत। अहमदपूरमध्ये अंगावर वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। तसंच अहमदपूरमध्ये 15 झाडं पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। जिल्ह्यात आतापर्यंत 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बुलढाण्याच्या खामगावमध्ये चक्रीवादळानं मोठं नुकसान झालंय। पावसासोबत आलेल्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडाले, तर बुलढाणा शहरात देखील विजेच्या गडगडाटासह चांगलाच पाऊस बरसला। दिवसभर उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी नुकसानीला सामोरं जावं लागलं। वर्ध्याला पाणी पुरवठा करणारे मुख्य पाईपलाईन फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठा बंद झालाय। सध्या या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं गुरुवारपर्यंत पाणी पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे। वर्धा शहराला पवनार येथून पाणी पुरवठा होतो, त्यासाठी टाकलेली पाईपलाईन 60 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे। आरती चौकात तिला तडा गेला आणि सध्या या पाईपलाईनमधून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला। अहमदनगरमध्ये ऑल इंडिया रझा अकॅडमीकडून टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यात आलं। भातोडी, तिसगाव, आलमगीरसह अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी देण्यात आलं। त्याचबरोबर तळ गाठलेल्या विहिरीतही पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईपासून काहीसा दिलासा मिळण्यास मदत होती आहे। दरम्यान रझा अकॅडमीचे सईद नुरी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली। सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीत पिसाळलेल्या कुत्र्यानं गावात धुमाकूळ घातलाय। आतापर्यंत 28 गावकऱ्यांचा या कुत्र्यानं चावा घेतलाय। यामधील कृष्णा पाटील या वृद्धाची प्रकृती सध्या गंभीर असून सर्व जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील डोंगर गावात बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी झालेत. सुखदेव बर्डे, विक्रम बर्डे आणि बबन शिंदे अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बिबट्या गोबर गॅसच्या खड्ड्यात बसला असून त्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. गडचिरोलीमध्ये तलाठ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार देवराम होळी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्यानं गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कठाणी नदीवर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानं अजय तुंगलवार यांच्यासह 4 तलाठी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी आमदारांनी त्यांच्या साथीदारांसह तलाठ्याने शिवीगाळ केली असा तलाठ्यांचा आरोप आहे. गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातील वैनगंगा नदीवर अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार UG वैद्य यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 6 ट्रक, 2 पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. चार्मोशी तहसील अंतर्गत 9 घाट आहेत. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा केला जातो, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी नाशिकजवळ बेड्या ठोकल्यात. राजू मारुती पवार असं या भोंदूबाबाचं नाव आहे. रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष त्यानं काही नागरिकांना दाखवलं होतं. त्यासाठी त्यानं 11 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर त्यानं आणखी 25 लाख रुपये घेऊन साथीदारांसह पोबारा केला होता. अखेर पोलिसांनी या बाबाच्या मुसक्या आवळल्या. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या 3घांना वनविभागानं ताब्यात घेतलंय. सोलापूर जिल्ह्यातील कुंभारीच्या रानमाळावर सश्याची शिकार होते अशी माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यावर वन विभागानं सापळा लावून 3घांना रंगे हात पकडलाय. हे तिघेही मूळचे कर्नाटकचे रहिवासी आहेत. या 3घांविरोधात वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या चौसाळामध्ये कडब्याच्या गोदामाला आग लागलेल्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. सुमारे 1 लाख कडब्याच्या पेंड्या जळून खाक झाल्यात. रात्री उशिरा आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 8 बंब त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आग विझवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. आजच्या बाजारभावानुसार सुमारे 20 लाखांचा चारा भस्मसात झाला. वर्ध्यातील पुलगावमध्ये शहीद जवानांना कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीय दारुगोळा भंडारात लागलेल्या आगीत 2 लष्करी अधिकाऱ्यांसह 17 जवान शहीद झाले होते. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवताना या जवानांनी बलिदान दिलं. या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधी पुतळ्यापासून शहीद स्मारकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण करण्यात आलंय. मात्र या रस्त्याच्या कामाबद्दल शंका उपस्थित होणाऱ्या घटना घडू लागल्यात. या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून त्याच्या दुरुस्तीचं काम सातत्यानं सुरू असतं. या महामार्गावरील भिगवण इथल्या चौकातील उड्डाणपुलाला भेगा पडल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून वीटभट्टी चालकांना वीट तयार करावी लागणार आहे. यापूर्वी वीट तयार करण्यासाठी राख आणि लाल मातीचा फॉर्म्युला वापरला जात असे. यानंतर मात्र वीट तयार करण्यासाठी राखेचा 100% वापर करण्याचा आदेश वीज प्रकल्पाच्या 300 किलोमीटर परिघातील वीटभट्टी चालकांना देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा आदेश जारी केला. बुलढाण्यात गारपिटीचे अनुदान न मिळाल्यानं बँकेसमोर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची कोणीच दखल घेतलेली नाहीये. अखेर शेतकऱ्यांनी स्वतःची चिता रचत त्यात उपोषण करण्यास सुरुवात केली. बुलढाण्यातील उंदरी इथं गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचं अनुदान अजूनही मिळालेलं नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्टेट बँकेसमोर 4 दिवस उपोषण केलं, मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिता रचून त्यात बसून उपोषण करायला सुरुवात केली. लांजा-कुबे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 2घांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. मंगेश डोंगरे आणि रवींद्र भाताडे यांचा अपघातात मृत्यू झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सुमो गाडी झाडावर जाऊन आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातात सुमो गाडीचे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. दरम्यान अपघातातील जखमींना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची घटना साताऱ्याच्या तुपेवाडीत घडली आहे.
खटाव तालुक्यातील तुपेवाडीतील स्वाती तुपे हिचे माजी सरपंच धनाजी काटकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याला पतीनं विरोध केला, त्यामुळे दोघांनी साडीच्या साह्यानं स्वातीच्या पतीची हत्या केली. पोलिसांनी स्वातीला ताब्यात घेतलं असून आरोपी धनाजी काटकर मात्र फरार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कल्याणमध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बिर्ला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं ही रॅली आयोजित करण्यात आली होती. आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सांगलीत विविध विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं हे उपक्रम आयोजित केले होते. वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती संदर्भात पथनाट्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि महानगरपालिकेचे आयुक्त अजित करजे उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मालेगावमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मालेगाव महानगरपालिका, पोलीस दल, सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन ही मोहीम राबवली. शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून या स्वच्छतेला सुरुवात झाली. महानगरपालिका आयुक्त, महापौर, डीवायएसपी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि पालिका कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी वृक्ष लागवडही करण्यात आली. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा संदेश देण्यासाठी नंदुरबारमध्ये रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अवंतिका फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेल्या 3 वर्षांपासून अवंतिका फाउंडेशन मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करत असते. दरम्यान या उपक्रमात 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला. नांदेड शहरातील मातोश्री भवन इथं अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सामाजिक भान म्हणून यावेळी अनेकांनी रक्तदान केलं. लष्कर साहित्य पुरवठा केंद्राचं लेफ्टनंट जनरल रवी थोडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अनेक रंगारंग कार्यक्रम झाले. बेळगावच्या फॉन्ड्री क्लस्टर इथं हा कार्यक्रम पार पडला. लष्कराला शस्त्रास्त्र आणि इतर साहित्य पुरवण्यासाठी या केंद्रातून उद्योजकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. बेळगावमधील 50 कंपन्यांनी साहित्य पुरवण्यासाठी आपली नोंदणी केली आहे. यापैकी काही उत्पादकांना ऑर्डर देखील मिळाल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प फिरण्यासाठी आता पर्यटकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला गेलाय. वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वन विकास महामंडळानं ताडोबा भ्रमंतीसाठी पर्यटकांना एक नवीन बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 21 आसन क्षमता असलेली ही बस सकाळ आणि दुपार अशा 2 फेऱ्या करणार आहे. त्यामुळे अगदी कमी किमतीत पर्यटकांना ताडोबा भ्रमंती करता येणार आहे.